हॅलो, नमस्कार. मी पुष्पा किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक रानभाजी. तर ती आहे एक वेलकंद. हे कंद वेलीला येतात. हे कंद बटाट्यासारखे थोडे दिसतात, पण बटाट्यापेक्षा ह्या कंदाची वरील साल ही खरबुडी असते. काही भागात वेलकंद, रानकंद, करांद अशा नावाने ओळखली जाते. ह्या कंद भाजीमुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते, रक्तशुद्धीकरण आणि त्वचेसाठी उपयुक्त, तसेच पचनक्रिया सुधारते. वेलकंदाच्या भाजीत पोषक, चवदार आणि औषधी असे गुणधर्म आहेत. तुम्हाला ही भाजी डोंगराळ भागात, गावाकडे, शेतीच्या कुंपणावर बघायला मिळेल. हे कंद वर्षभरातून एकदाच येतात. तुम्हाला ही भाजी मिळाली गावाकडे तर तुम्ही जरूर बनवा. तर चला आपण रेसिपी सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण असं पाणी टाकून, साधं पाणी टाकलेलं आहे. आणि आपण आता 15-1 मिनिट असंच पाण्यामध्ये ठेवूया, कारण त्यावरील जे धूळ वगैरे असेल ती निघून जाईल. आणि मी परत एकदा असं 2 पाण्याने असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही. आणि मी एका बाजूला कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये मी इथे 1.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. मी इथं शिजवून घेणार आहे. थोडे आपल्याला जास्त शिजवायचे पण नाही, 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. आपल्याला जास्त गाळ पण करायचं नाही. आणि एक एक करून मी असं सर्व भाजी टाकून घेणार आहे. खूप चवदार अशी बनते ही भाजी. जास्त मसाले पण लागत नाही या भाजीला. आणि मी 3 शिट्या इथं करून घेणार आहे. आणि 3 शिट्यानंतर मी इथं दाखवतेच तुम्हाला. व्यवस्थित असे शिजलेले आहेत. शिजल्यानंतर इथे वरील जी त्वचा असते ती अगदी अशी साल, त्याला बघा कसे तडे असे गेलेले आहेत. सोलायला थोडं अवघड असतं. तुम्ही 4 चमच्याने अशी व्यवस्थित यावरील साल काढू शकता. मी इथं हातानेच काढून घेते. बटाट्यासारखी साल नसते, ही थोडी जाड असते. आणि मी बाकीचे पण याच पद्धतीने साल काढून घेते. आणि शिजून घेतल्यानंतर हे नुसते खाल्ले तरी खूप छान लागतात. वरून मीठ वगैरे, कुणी साखरसोबत पण खाता. आणि मी इथे कट करून घेते. तुम्हाला ज्या साईजमध्ये हवे असेल तुम्ही त्या साईजने कट करू शकता. तुम्ही उभे असे स्लाईस पण करू शकता. मी इथं बटाट्यासारखे असे फोडी करून घेते. थोडे मोठेच तुकडे ठेवते, त्यामुळे व्यवस्थित लागते आणि जास्त गाळ पण दिसत नाही. भाजीचा अशी व्यवस्थित सुटसुटीत दिसते. आणि मी एका बाजूला अशी कढईमध्ये 1.5 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे, जी किटलीतील पळी असते. आणि इथे बघू शकता सर्व मी तुकडे करून घेतलेले आहे. आणि तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये बाकीच्या वस्तू टाकूया. त्यात मी 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, हळद घेतलेली आहे आणि घरगुती काळा मसाला घेतलेला आहे. त्यानंतर लाल तिखट घेतलेले आहे. हे सर्व मी अर्धा चम्मच घेतलेला आहे. त्यानंतर बारीक मीठ घेतलेलं आहे. जास्त मसाल्यामध्ये पण आपण बनवायची नाही, अगदी साधीच बनली तर खूप छान लागते. इथं मी लसूण थोडा असं ठेचून घेते. जे दगडी खलबत्ता आहे त्यामध्येच मी असे थोडे जाड भरड अशी कुटून घेते. व्यवस्थित अशी चव लागते. आणि इथं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया. मोहरी अर्धा चम्मच मी घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा चम्मच मी इथं जिरं घेतलेलं आहे. आणि आपण डायरेक्ट मिरची नाही टाकू शकत इथं. मी इथं थोडं लसूण तेलात फ्राय करून घेते. डायरेक्ट मिरची टाकली तेलामध्ये की मिरची जळू पण शकते, त्यामुळे मी थोडं इथं
ज्या फोडी होत्या त्यातीलच बाकी मी टाकून घेतलेले आहे आणि वरून मी आता मसाला टाकून घेते. व्यवस्थित अशी फोडणी बसते. आता मी थोडं तेलामध्ये असं परतवून घेते जो आपलं लाल तिखट आहे तो, आणि त्यानंतर आपण सर्व फोडी अशा टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आपल्याला जास्त वेळ असं शिजवायचं पण नाही, पण मी 1 मिनिट झाकण ठेवलेलं आहे. असं खालीवर एकजीव करून घेऊया आणि आता सर्व करूया. तुम्हाला माझं रेसिपी चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.